हे पहा, मी घरगुती लोणचं बनवलेलं आहे राईच्या तेलात। आणि ते कशाचं माहिती आहे का? लिंबू आणि कच्ची हळद आता मिळतेच आहे मार्केटमध्ये, ती टाकली आहे थोडीशी। आणि आंबे हळद म्हणतात, म्हणजे जी आल्यासारखी दिसते पण सफेद असते थोडीशी, तेही किसून टाकलं आहे। आणि हळदही किसून टाकले आणि लिंबाचे काप मी केले आहेत। एका लिंबाचे मी 8 काप केले। आणि माझ्या घरगुती मसाल्यामध्ये मी हे सगळं फ्राय करून, माझा व्हिडिओ आहे मी टाकेनच। आणि हे आता चांगलं मुरलं आहे म्हणून मी बरणीत भरून ठेवलं आहे। हे बघा किती सुंदर दिसतंय आणि हे टिकतं चांगलं। आणि मध्यंतर मी खायचं बंद केलं होतं, कारण मीठ खायचं नाही जास्त सांगतात डॉक्टर, लोणचं बंद करा। पण आयुर्वेदिक डॉक्टर आजकाल सांगतात लोणचं खायचं, आवर्जून खायचं। म्हणून मी यावर्षी पुन्हा प्रयत्न केला लोणचं खाण्यासाठी आणि रोजच्या जेवणात मी हे लोणचं खाते। आणि हे लोणचं बघा, मी कमी तेलात बनवले आहे। मी पूर्ण फोडी ह्या तेलात डुबलेल्या नाही आहेत। जसं जसं लोणचं मुरेल तसं तसं तेल वर येईल आणि कमी तेलामध्ये बनवलेलं लोणचं आहे। नेहमी माझा असाच प्रयत्न असतो। मीठही बेताचं असतं, खूप खारट बनवत नाही। तर तुम्हीही बनवा अशा तऱ्हेने। आणि ह्याच्यामध्ये मी आपले मसाले भाजून मी टाकलेले आहेत माझ्या पद्धतीचे आणि खूप टेस्टी आहे। तुमच्यासमोर खाऊन दाखवते। मस्त। आणि लिंबाचं लोणचं मला फार आवडतं। हे बघा, 8 लिंबू आहेत, 50-50 ग्रॅम हळद आणि आंबे हळद आहे 10 ग्रॅम। एवढ्याचं ही आपली जामची बाटली आहे। मस्त झालं आहे बाटलीभर लोणचं। तुम्हीही बनवा आणि मला सांगा।